बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये पानटपरीच्या वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। घराशेजारी पानटपरी टाकली आणि या रागातून ही हत्या करण्यात आली आहे। आशिष कांबळे यांचा मध्यरात्री तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आलाय। खडकी परिसरात ही घटना घडली असून खडकी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे। हत्येसाठी वापरण्यात आलेले कोयते जप्त करण्यात आलेले आहेत। तर पुण्यामध्ये पानटपरीच्या वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची ही अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे। घराशेजारी पानटपरी टाकली या रागातून ही हत्या करण्यात आली आहे। आशिष कांबळे यांचा मध्यरात्री तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आलाय। तर पुण्याच्या खडकी परिसरात ही घटना घडली आहे आणि खडकी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, अतिशय धक्कादायक घटना। गेले आठवडाभर पुण्यामध्ये खुनांची मालिका जी आहे, खुनांचं सत्र जे आहे ते थांबायचं नाव घेत नाहीये। पूर्ववैमनस्यातून सतत होणारे जवळपास हा 10वा खून आहे गेल्या 15 दिवसांमधला आणि पोलीस खुनाचं हे सत्र थांबवू शकत नाहीये। काल रात्री खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आशिष कांबळे नावाच्या एका गुन्हेगाराचा खून करण्यात आलाय। जी माहिती मिळते त्याच्यानुसार पानटपरीवर वाद जे आहेत ते 2 गटांमध्ये झालेले होते आणि त्यावरून या वादावादीचं पर्यवसन जे आहे त्या आशिषच्या खुनामध्ये झालंय। या सगळ्या प्रकारामध्ये खडकी पोलिसांनी रात्रीच 2 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। मात्र जो मुख्य आरोपी आहे या गुन्ह्यामधला तो फरार असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी दिली आहे। या सगळ्या एकूण या खुनानंतर सुद्धा जवळपास गेल्या 15 दिवसामध्ये 10 खून जे आहेत शहरामध्ये ते वेगवेगळ्या वैमनस्याच्या कारणातून झालेले आहेत, जे थांबवणं पोलिसांच्या आवाक्याबाहेर जात आहे। त्याच्यामुळे एकीकडे पुण्याचे पोलीस आयुक्त हे 100च्या वर मोका कारवाया करून सुद्धा पुण्यातली गुन्हेगारी का आटोक्यात आणू शकत नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। खरं वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।